नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि शिक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या भविष्यातल्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना JNV जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. सो चौथीत असणारा विद्यार्थी जो की आता 5वीत जाणार आहे आणि 5वी मध्ये त्याला जवाहर नवोदयची एक्झाम द्यायची, ज्याच्या मार्फत त्याला पुढील शिक्षण मोफत मिळणार. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालयाबद्दल पण सांगतो आणि इथे नावाची जी एक्झाम इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम 2026-27 होणार आहे याच्याबद्दल पण माहिती सांगतो. ज्यामध्ये जवाहर नवोदय परीक्षा कोण देऊ शकतो, निवड झाल्यास फायदा काय, परीक्षा पॅटर्न कसा असतो, परीक्षा कधी असते, तयारी कधीपासून करावी आणि विशेष म्हणजे इथेची पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. वन बाय वन आपण बघूया. पहिला मुद्दा बघा, JNV एक्झाम 2026-27 कधी होईल? साधारणतः नोव्हेंबर मध्ये होण्याचे चान्सेस आहेत आणि म्हणजे आता तुमच्याकडे साधारणतः 10 महिने शिल्लक आहे. जवाहर नवोदय परीक्षा कोण देऊ शकतो? 5वीत शिकत असणारा कोणत्याही माध्यमाचा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो. पण त्यातली त्यात कोणता? सरकारी स्कूलमध्ये सरकार मान्यता शाळा असावी लागेल, तोच विद्यार्थी इथे ही एक्झाम जवाहर नवोदय विद्यालयाची देऊ शकतो. सरकारी शाळांना बघा UDAS नंबर असतो. त्या शाळा ज्या शाळेमध्ये UDAS नंबर पण आहे, गव्हर्नमेंट मान्य आहे, गव्हर्नमेंटच्या शाळा, अशा शाळेतले विद्यार्थी नवोदयची परीक्षा देऊ शकते. दुसरा मुद्दा काय? दरवर्षी किती आणि कुणासाठी जागा असतात? तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 80 जागा, राज्यात एकूण 2700 जागा, टोटल 34 जिल्ह्यांमध्ये 80 प्रमाणे 2720 जागा दरवर्षी भरल्या जातात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75% म्हणजेच 80 पैकी 60 जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आहे. सो शिक्षकांनो, पालकांनो लक्षात घ्या, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेली संधी आहे. 60 जागा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. त्यात अजून एक महत्वाचा मुद्दा, टोटल जागेपैकी 1/3 जागा म्हणजे 26 जागा, 80 पैकी 26 जागा या फक्त आणि फक्त मुलींसाठी राखीव आहे. सो मुलींसाठी पण खूप चांगली संधी या ठिकाणी असणार आहे. पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो बघा, शहरी भागातील 75% जागा ग्रामीण भागाला, 25% शहरी भागातील विद्यार्थ्यांना. मग शहरी भाग म्हणजे कोणता? जे विद्यार्थी नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतात, तिथे शिकतात, त्या विद्यार्थ्यांना म्हणूया आपण शहरी भागातले विद्यार्थी. त्यानंतर पुढचा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये किती आहेत नवोदय स्कूल? तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नोटिफिकेशन काय सांगतं बघा, टोटल 34 जिल्ह्यांमध्ये फक्त मुंबई शहर, मुंबई उपनगर मध्ये इथे फक्त नवोदयने, बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये नवोदयच्या स्कूल आहेत. त्यानंतर निवड झाल्यास फायदा काय? खूप मोठा फायदा आहे. मी त्यातले मुख्य मुद्दे तुमच्या समोर सांगतोय. पहिला मुद्दा, 12वी पर्यंत, 6वी पासून 12वी पर्यंतचं टोटल शिक्षण त्यांना फ्री असणार आहे, ज्यामध्ये CBSE पॅटर्न शिक्षण आहे, हॉस्टेल राहण्याची व्यवस्था फ्री आहे, फूड फ्री आहे, शालेय साहित्य जे जे लागेल, शूज पासून अगदी खालपासून वरपर्यंत सगळं मोफत असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या कॉलेज जीवनामध्ये म्हणजे ज्युनियर कॉलेज जीवनामध्ये JEE, नीट, NDA सारख्या इतर स्पर्धा परीक्षाच्या शालेय लेवलच्या त्याची सुद्धा तयारी करून घेतली जाणार आहे. सो एवढं फ्री मिळतं. याच्या व्यतिरिक्त भरपूर सारा आहे, पण हे महत्वाचे मुद्दे. विचार करा, तुमच्या मुलाचा, तुमच्या विद्यार्थ्याचा जर नंबर लागला 6वी पासून 12वी पर्यंत, खर्च किती आहे? हा खर्च CBSE पॅटर्नला शिकायचं म्हटलं तर 8 ते 9 लाखाचा खर्च वाचणार आहे. त्यासाठी तुमच्या पाल्याला, तुमच्या विद्यार्थ्याला तयारीला लावा. तयारी करताना हा मुद्दा पण लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. मग JNV एक्झाम जी असते ना, ही परीक्षा पॅटर्न कसा असतो, विषय कोणते असतात, प्रश्न आणि मार्क्स किती असतात, परीक्षा माध्यम कोणतं असतं, थोडक्यात बघा ते पण तुम्हाला सांगतो. परीक्षा पॅटर्न कसं आहे बघा, तुम्हाला मेंटल ॲबिलिटी टेस्ट वरती 40 प्रश्न 50 मार्कांसाठी आहे, अरिथमेटिक टेस्ट मध्ये 20 प्रश्न 25 मार्कांसाठी आहे आणि लँग्वेज टेस्ट 20 प्रश्न 25 मार्कांसाठी, टोटल 80 प्रश्न 80 मार्कांसाठी, 80 प्रश्न 100 मार्कांसाठी आहे. 2 तासामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची. ऑफलाईन तुमची एक्झाम असते, निगेटिव्ह मार्किंग नसते. मग ही जी क्वेश्चन पेपर आहे, ह्या क्वेश्चन पेपरला मीडियम कोणता असतं? तर मीडियम बघा, तुम्ही ते बघू शकता. परीक्षेमध्ये माध्यम बघा, इंग्लिश, हिंदी, मराठी, कन्नड, उर्दू, तेलुगू, गुजराती, बंगाली या लँग्वेज तुम्ही देऊ शकतात एक्झाम, काही प्रॉब्लेम नाही. बघा मराठी पण आहे, तुम्ही ते बघू शकता. महाराष्ट्रासाठी एवढ्या मीडियम आहेत, सो नक्की देऊ शकता. पूर्ण भारतामध्ये एक्झाम होत असतात. महाराष्ट्रातल्या नवोदयसाठी त्याच जिल्ह्यातले विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. म्हणजे मी जर नाशिकचा असेल तर नाशिकच्या नवोदयसाठीच फॉर्म भरू शकतो मी, बाकी जिल्ह्यांमध्ये, बाकी राज्यांमध्ये मी जाऊ शकत नाही. सो ते पण लक्षात घ्या. त्यानंतर तयारी कधीपासून करावी? मग तयारी आता तुम्ही जर 4थीत असाल ना, तुमचा पाल्य 3रीत असेल, 3रीतून 4थीत जाणार असेल त्याला तयारी करायला लावा, किंवा आता 4थीतून 5वीत जाणार असेल त्याला तयारी करायला लावा. म्हणजे ऍटलिस्ट 2 वर्ष अगोदर तुम्ही ही तयारी करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? कारण स्पर्धा प्रचंड आहे, कारण मोफत शिक्षण मिळणार आहे, 12वी पर्यंतच मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या गोष्टी त्या अलाइन केलेल्या आहेत. म्हणजे 8 ते 10 लाखापर्यंत खर्च पालकांचा वाचणार आहे आणि खर्च हा तुमचा, मग कोणताही पालक असू द्या, हा खर्च मोठा आहे.
सो त्यासाठी तुम्ही आत्ता बसून तयारी करा. नवोदयची खूप जास्त विद्यार्थी तयारी करत असतात, प्रचंड स्पर्धा असते. मग मार्गदर्शन कुठे मिळणार आहे? तर इथे नावाची एक्झाम जर तुम्ही दिली तर तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मोफत मिळणार. मग इथे म्हणजे काय आहे? इथे म्हणजे इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम 2026 काय आहे ही? तर त्यासाठी तुम्हाला सांगतो बघा, मार्गदर्शन घ्यायचं असेल तर इग्नाइट पाठशाला, इग्नाइट अकॅडमी संचलित इग्नाइट पाठशाला यावरती तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बॅच सुरू होते 14 जानेवारी पासून. फी बघा, वन टाइम भरली तर तुम्हाला 8 महिन्यांचा कोर्स आहे. ह्या 8 महिन्यांची फी तुम्हाला फक्त 4,999 प्लस जीएसटी आहे. तुम्ही जर इन्स्टॉलमेंटनी भरली तर तुम्हाला इथे पण डिस्काउंट देण्यात आलेला आहे. ही फी तुम्हाला असणार आहे 6,000 रुपये. बघा, 2,000च्या 3 इन्स्टॉलमेंट तुम्हाला पे करायचे आहे. आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला टू द पॉइंट कोचिंग असणार आहे. तुम्हाला टेस्ट असणार आहे. टेस्ट प्रत्येक टॉपिक नुसार आहे, सब्जेक्ट नुसार आहे. फुल लेंथ टेस्ट आहे, त्याचं अनालिसिस आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, तुमचं काउन्सिलिंग सेशन पण असणार आहे आणि पीडीएफ स्वरूपात नोट्स सुद्धा अवेलेबल आहे. कुठेच जायची गरज नाही, सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे एवढ्याच फी मध्ये. फक्त म्हणजे 5,000 मध्ये तुम्हाला 8 महिन्यांचा कोर्स आहे. तुम्हाला नवोदयमध्ये सिलेक्शन करून देण्याची जबाबदारी आमची. आम्ही 100% प्रयत्न तुमच्यासाठी करणार आहोत. आता जर तुम्हाला वाटतं की सर फी खूप जास्त आहे, तर तुमच्यासाठी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जेएनव्ही साठी तुम्हाला मार्गदर्शन मोफत मिळवायचं आहे का? किती महिन्यांचं? हे 8 महिन्यांचं मार्गदर्शन मोफत मिळणार आहे. काय काय मिळणार याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. तुम्ही जर हे मार्गदर्शन घेणार असाल, मी तुम्हाला आता जे सांगितलं काय काय मिळणार तुम्हाला मी सांगितलं, ते जर तुम्हाला मोफत घ्यायचं असेल, 5,000 फी पण नसेल द्यायची, तर तुम्हाला इथे नावाची शिष्यवृत्तीची एक्झाम द्यावी लागेल, जी की इग्नाइट अकॅडमी दरवर्षी कंडक्ट करते. त्यातलं ह्या वर्षी तुमची एक्झाम होणार आहे कधी? तर 19 जानेवारीला तुमची एक्झाम आहे. कधी? 19 जानेवारी. वेळ कमी राहिला आहे, सो 10 दिवस राहिले फक्त. सो शिष्यवृत्ती परीक्षा तुमची होणार आहे, ज्यामध्ये 13 लाखाची शिष्यवृत्ती आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत. म्हणजेच काय? तर जवळपास आम्ही 600 विद्यार्थ्यांना इथे शिष्यवृत्ती देणार आहे. त्या 600 विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला 100% स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते. फ्री नवोदयाची बॅच तुम्हाला मिळू शकते आणि ही बॅच ऑनलाईन आहे. महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी ह्या बॅचला जॉईन होऊ शकतो. ही बॅच तुम्हाला लाईव्ह बघता येणार आहे. लाईव्ह जर बघायला नाही जमलं तर ते लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर कधी बघू शकता, किती वेळ बघू शकता. फास्ट करून बघा, स्लो करून बघा, स्टॉप करून बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो ही एक्झाम जर तुम्ही इथे दिली तर तुम्हाला हा कोर्स सुद्धा मोफत आहे. तुमच्या मुलाला लगेच सांगा फॉर्म भरायला, तुमच्या विद्यार्थ्याला सांगा, तुमच्या नातेवाईकांना लगेच सांगा फॉर्म भरायला. फॉर्म सुद्धा निशुल्क आहे, फी लागत नाही फॉर्म भरायला. मग त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम 19 जानेवारीला होणार आहे, संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये. तुमचा पाल्य जर 30तून आता 34 जाणार असेल त्यालाही भरायला लावा, 34तून 5वी जाणार असेल त्यालाही भरायला लावा. 2 वर्ष 1 वर्ष तयारीसाठी तुम्हाला लागणारच आहे. आता यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही जर पहिल्या 25 मध्ये रँक मध्ये आलात तर 100% स्कॉलरशिप, तुम्हाला काहीच पैसे भरायची गरज नाही. टोटल मार्गदर्शन तुम्हाला फ्री असणार आहे. 4,900 अमाऊंट तुम्हाला भरायची गरज नाही. जर 2600 या रँक मध्ये तुम्ही म्हणजे पहिल्या नंतरच्या 75 विद्यार्थ्यांना 75% डिस्काउंट आहे. 3,750 फी भरायची गरज नाही. तुम्हाला फक्त 1,249 फी भरावी लागेल. तुम्ही जर नंतरच्या 200 विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे 101 पासून 300 पर्यंत आलात तर 50% स्कॉलरशिप आहे. तुम्हाला फक्त 2,499 अमाऊंट भरावी लागणार आहे. आणि तुम्ही जर 301 पासून 600 पर्यंत रँक मध्ये आलात तर 300 विद्यार्थ्यांना 25% डिस्काउंट म्हणजे तुम्हाला फक्त 3,749 रुपये भरावं लागेल. सो या संधीचा लाभ घ्या. याचे पूर्ण डेमो लेक्चर तुम्हाला YouTube वरती अवेलेबल आहे. बघा आमची टीम तुम्हाला कशी शिकवते, लगेच जॉईन करा. आणि मी तुम्हाला सांगतो, पुढचे 8-10 लाख रुपये तुम्हाला वाचवायचे असेल ना तर ह्या एक्झामला लगेच फॉर्म भरा. कोणती एक्झाम आहे? इथे नावाची एक्झाम आहे. मग तुमचं बघा, ही जी इथे परीक्षा आहे ना ती कशी असते? इथे परीक्षेची तारीख काय? 19 जानेवारी. वेळ कधी आहे? संध्याकाळी 6 ते 7 1 तासात द्यायची. परीक्षा ऑनलाईन असणार आहे. परीक्षा मोबाईल लॅपटॉपवर घरी बसून देता येणार आहे, घरून देता येणार आहे. परीक्षा नोंदणी फी संपूर्णपणे मोफत आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असतं? एक्झाम पॅटर्न बघा. इथेची एक्झाम कशी असते? तर तुम्हाला मेंटल ॲबिलिटी टेस्ट 20 प्रश्न 40 मार्काला, मॅथ तुम्हाला 20 प्रश्न 40 मार्काला, लँग्वेज तुम्ही मराठी घ्या किंवा इंग्लिश घ्या 10 प्रश्न 20 मार्कांना, एकूण 50 प्रश्न 100 मार्कांची टेस्ट असणार तुमची. नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम. परीक्षेचा कालावधी 1 तास असणार आहे. परीक्षा 19 जानेवारीला. आता रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मग यामध्ये अभ्यास काय करायचा आहे? तुम्हाला चौथीचा जो सिलेबस आहे, 3री 4थीचा सिलेबस ना, तो अभ्यास तुम्हाला करायचा आहे. काय? मेंटल ॲबिलिटी टेस्ट मध्ये तुम्हाला बघा ऑड मॅन आउट आहे, फाइंड सिमिलरिटी आहे, मिरर अँड वॉटर इमेज आहे, डायरेक्शन सेन्स आहे, नंबर सिरीज आहे. याचे लेक्चर पण आम्ही YouTube वर घेणार आहोत. ते लेक्चर बघा, त्यातून तुम्हाला समजून जाईल. दुसरं काय? मराठीमध्ये
मध्ये त्यालाच म्हणतो आपण मानसिक क्षमता, हे सगळे विषय तुम्हाला म्हणजे या मेंटल ॲबिलिटी मध्ये तुम्हाला 5 घटकांचा अभ्यास करायचा. याच्यावर तुम्हाला 20 प्रश्न 40 मार्कांसाठी आहे. दुसरा सब्जेक्ट तुमचा मॅथ आहे. मॅथ मधला सिलेबस बघा, नंबर सिस्टम, बेसिक ऑपरेशन, फ्रॅक्शन, जिओमेट्री आणि मनी, याच्यावर तुम्हाला 5 घटकांवरती 20 प्रश्न 40 मार्कांसाठी असणार आहे. नंतर लँग्वेज तुम्हाला बघा, इथे नावाची परीक्षेचा लँग्वेजचा तिसरा घटक आहे, ज्यामध्ये रिडिंग कॉम्प्रेन्शनवर 6 क्वेश्चन आहे, सिनोनिम्सवर 2 क्वेश्चन आहे, अँटोनिम्सवर 2 क्वेश्चन आहे. असे 10 प्रश्न 20 मार्कांसाठी, असे 50 प्रश्न 100 मार्कांसाठी तुमची इथेची एक्झाम होणार आहे. 3री 4थीचा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो, तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. टोटल बॅच फ्री मिळणार, तुम्हाला लक्षात घ्या. सो यासाठी काय करा, मग लगेच इथे परीक्षेसाठी नाव नोंदणी करा. कुठे करायची आहे? खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघा, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. गुगल फॉर्मवर जाऊन तुमचं नाव नोंदवा, फ्री मध्ये आहे. लगेच नोंदवा, 2 मिनिटाचा वेळ लागतो फक्त. किंवा शेवटी एक बटन येईल, त्या बटनावर क्लिक करा, आमची माहिती, तुम्ही आम्हाला तो प्रश्न विचारा, आमची टीम तुम्हाला पूर्ण माहिती पाठवेल. पण सिंपल प्रोसेस काय, खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली, त्यावर क्लिक करा, लगेच नाव नोंदवा, नंतर वेळ मिळणार नाही. आणि ही नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला बॅच फ्री मिळणार नाही. सो लगेच जॉईन करा. आणि ऍप पण आहे आपलं, इग्नाइट पाठशाळा नावाचं ऍप आहे बघा, इग्नाइट पाठशाळा नावाचं हे ऍप आहे, प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, डाउनलोड करा. त्याच्यावरती जर तुम्ही गेला नवोदयच्या एक्झाम मध्ये, तिथे इथे नावाचा कॉलम तुम्हाला दिसेल, तिथून पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. दोघांपैकी एक प्रोसेस आहे. सो लगेच करा, काही अडचण आली ना ह्या नंबरला कॉल करा. आणि नवोदयची बॅच आपली चालू झालेली आहे, चालू होणारी, म्हणजे त्यासाठीच इथे नावाची परीक्षा आम्ही घेत आहोत. लगेच रजिस्टर करा. काही शंका असेल तर नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक तर करा, पण तुमच्या सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये, शिक्षकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. सगळ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नक्की फायदा होऊ द्या. तुम्ही शहरी भागातले असाल तर तुमच्या गावाकडच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.